महाराष्ट्र के सोलापुर जिले से पंढरपुर तालुका की बड़ी खबर। पंढरपुर गरीबों के लिए चलाई जा रही सरकारी योजना में बड़ा घोटाला सामने आया। पंढरपुर गरीबों के लिए चलाई जा रही सरकारी योजना में बड़ा घोटाला, तहसीलदार और आपूर्ति अधिकारी पर कार्यवाही की मांग, सामाजिक कार्यकर्ता का आमरण अनशन शुरू। पंढरपुर संवाददाता, सरकार की अन्नपूर्णा अंत्योदय रोशन योजना जो गरीब जनता को सस्ते दरों में धान्य अनाज उपलब्ध कराने के लिए चलाई जाती है। इस योजना में बड़े पैमाने पर धान्य उपहार घोटाला होने के कारण आरोप लगाया गया। इस प्रकरण में तहसीलदार पंढरपुर और पंढरपुर आपूर्ति अधिकारी भी शामिल होने का आरोप सामाजिक कार्यकर्ता साधना रामचंद्र राउत ने लगाया। उन्होंने इस गंभीर भ्रष्टाचार की निष्पक्ष जांच और दोषियों पर कठोर कार्यवाही की मांग करते हुए आमरण अनशन शुरू किया। राउत का कहना है कि गरीब जनता के हक का अनाज दबाया जा रहा है और अनेक बार शिकायतें देने के बावजूद प्रशासन इस पर कोई ठोस कार्यवाही नहीं कर रहा। उल्टे अधिकारी मामले को दबाने का प्रयास कर रहे हैं। स्थानीय नागरिकों ने भी प्रशासन से मांग की है कि अन्नपूर्णा अंत्योदय योजना जैसे गरीब कल्याणकारी उपक्रमों में भ्रष्टाचार करने वालों पर सख्त कार्यवाही की जाए ताकि गरीब जनता को न्याय मिले। गरीबों के पेट का निवाला लूटने वालों को बख्शा नहीं जाना चाहिए। वंदे भारत नेशनल टीवी न्यूज क्राइम ब्यूरो रिपोर्ट, नितिन करंडे, पंढरपुर। मी साधना रामचंद्र राउत, सामाजिक कार्यकर्ते। आज आम्ही सकाळी उपोषणला बसलोय की जे रेशनच्या कार्ड रेशन दुकानातला माल अफरातफर केली, साड्यांच्या चोरी केली, साड्या त्यांनी वाटप केल्या नाहीत। रेशन दुकानात गेल्या वर्षी साड्या आल्या ती वाटप केल्या त्या। आम्ही तहसीलदारला एवढीच मागणी केली की तुम्ही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा, ती गोरगरिबाच्या साड्या द्या आणि त्यांच्यावर कारवाई फौजदारी गुन्हा दाखल करून टाका। त्यांनी दंड पण भरला नाही आणि त्यांनी साड्या इथं आणून टाकल्या, ह्यांनी साड्या ठेवून घेतल्या। तसं नियमानं साड्या माघारी घेता येत नाहीत कारण का त्यांनी अपराध केली आहे। बरं, त्याचे त्यांनी आता ती साड्या इरगळ झाल्या असत्या, सगळ्या फाटत आल्या असत्या, गेल्या वर्षी साड्या आल्या आणि ती साड्या जनतेला न वाटता त्यांनी गायब केल्या। आणि दुसरी गोष्ट, मालाच्या अफरातफर केली, केवायसीला पैसे मागतेत, कार्ड काढायला 3,500 रुपये मागतेत। ह्या गोष्टीवरनं आम्ही त्यांना तहसीलदारला म्हणलं की यांच्यावर कारवाई करा। तर तहसीलदारच्या आरारावीची भाषा चालली की तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मी काय कारवाई करत नाही किंवा हे करत नाही। जर दुकान तपासताना तुम्हालाच तीच गावलेत ना, दुकानात माल सापडला, अफरातफर सापडली, तर मग ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तहसीलदार काही कारवाई करत नाही आणि उलट आम्हाला आरारावीची भाषा बोलण्यात चालू केले। ह्यात प्रांतसुद्धा गप्प आहेत। प्रांतानं सुद्धा लेटर 2-3दा देऊन आम्हाला त्याचा निर्णय दिला नाही। आम्ही 2-3 वेळा उपोषणला बसलोया पण एकही निर्णय दिला नाही, नुसतं आश्वासन देतात आणि गायब होतात। बरं, ह्यांनी रेशन दुकानदाराला पाठीशी घालण्याची काय कारणच नाही आहे, कारण का ह्यांचा गोलमाल काय कळलं नाही, ह्यांचं आतनं काय चाललं ते कळलं नाही। ह्यांनी रेशन दुकानदारांनी पाठीशी नाही घातलं पाहिजे, कारण का आज तुम्ही माती खावा, दगड खावा, काहीही खावा, फक्त तुम्ही गोरगरिबाचं माल खाऊ नका। कारण का ही गोरगरीब रेशनला कोण जातं, गोरगरीब रोज मजूर करणारच तिथं जातं ना, त्यांच्यातलाच तुम्ही माल खायला लागला तर लोकांनी करायचं काय। ह्याच्यावर आमचं त्या तहसीलदारला एकतर निलंबित करावं ना, त्या तहसीलदारावर कारवाई करावं, आमची ही मागणी आहे। आणि कारण का आम्ही ही तहसीलदारला आम्ही सांगितलं होतं की कारवाई ह्यांच्यावर करा, ती संस्था काळ्या ह्याच्यात टाका, कारण का ती कुठलीच कारवाई करत नाही ती। त्याबद्दल आमचं निषेध। मागील बऱ्याच कालावधीपासून रेशन धान्यामधील अफरातफर याबाबत वारंवार तक्रारी असताना देखील तहसीलदार काहीही कारवाई करत नाहीत। ज्या शासनानं गोरगरिबांसाठी अन्नधान्य मोफत ठेवलेलं आहे किंवा सणासुदीसाठी दिवाळीत साड्या वाटप केलेत, त्या गरिबांना मिळत नाहीत, तर त्या असेच बाहेरच्या बाहेर लंपास किंवा त्यात भ्रष्टाचार केला जातो, ह्यासाठी हे आंदोलन चालू आहे।